Hello friends, myself Dattatray Jadhav. I am from AGM College Karad. Students, today we are going to solve some examples on derivatives of inverse trigonometric functions in which we use the formulas of inverse trigonometric functions. Okay, so here is our first example from exercise 1.2. Differentiate y is equal to differentiate y is equal to cot inverse of e raised to x square, cot inverse of cot of e raised to x square with respect to x. काय करायचं आहे बघा, हे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, डिफरन्शिएट सांगितलेलं आहे. वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे डिफरन्शिएट करा. आता या ठिकाणी सोल्युशन कसं असणार आहे बघा. सोल्युशनमध्ये मी सुरुवातीला गिवन लिहिणार आहे. गिवन वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी वाय जेव्हा लिहित होतो तेव्हा लक्षात आलं की हे कॉट इनवर्स आलेलं आहे, म्हणजेच इनवर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हवरील हे एक्झाम्पल आहे आणि त्याच्या आतमध्ये कॉट आहे. कॉट इनवर्स हे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि कॉट हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे. आता आपल्याला एक रिझल्ट माहित आहे बघा. या ठिकाणी रिझल्ट काय आहे बघा. कॉट इनवर्स ऑफ कॉट थिटा हा थिटा येतो बघा. व्यवस्थित लक्ष द्या. इनवर्स फंक्शनला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कॅन्सल होतं, पण कधी हे दोघे सेम असतील तर, आणि जो अँगल आहे तो लिहायचा असतो. आता या ठिकाणी देखील याची डेरिव्हेटिव्ह लगेच काढणार नाही मी या ठिकाणी इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले यूज करणार आणि हा फॉर्म्युला यूज करणार आहे आपण. मग मला या ठिकाणी y हा अशा स्वरूपात लिहिता येईल. इनवर्सला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कॅन्सल झालं कारण दोघेही सेम आहेत. इथं राहिलं फक्त ई रेज टू एक्स स्क्वेअर. आता याची डेरिव्हेटिव्ह घेणं अवघड होतं, याची डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं आहे. म्हणून मी काय करतोय, हे डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा मिनिंग काय, डी डी एक्स घेणे. कोणाचा, एल एच एसचा, वायचा, इज इक्वल टू डी डी एक्स घेणे कोणाचा, आर एच एसचा, म्हणजेच ई रेज टू एक्स स्क्वेअरचा. आता y ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहिता येईल dy बाय dx इज इक्वल टू, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये गेलो, डेरिव्हेटिव्ह मध्ये ई भेटलेला आहे आणि आपल्याला फॉर्म्युला कोणता माहित आहे, तर डी डी एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ही ई रेज टू एक्सच येते. लक्षात येते का, ई रेज टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स. पण या ठिकाणी एक्स च्या ऐवजी इथं एक्स स्क्वेअर आहेत, म्हणून हा जो एक्स स्क्वेअर आहे की नाही त्याला मी काय करतो, कॅपिटल एक्स कन्सिडर करतो. आता तुम्हाला हे दिसेल कसं, डी डी एक्स ऑफ ई रेज टू कॅपिटल एक्स, ई रेज टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स येते, ई रेज टू कॅपिटल एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेज टू कॅपिटल एक्स येईल, म्हणजेच ई रेज टू एक्स स्क्वेअर येईल. हे फंक्शन कंपोजिट झालेलं आहे, एक्सपोनेन्शियलचं आणि स्क्वेअर फंक्शनचं. कंपोजिट फंक्शन झालं की आपण ज्याला कॅपिटल एक्स मानलेलं आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड करतो, म्हणजेच मला इथं डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर न मल्टिप्लाइड करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी ही ई रेज टू एक्स स्क्वेअरची टर्म तशीच लिहिली इंटू एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x आणि
हे फायनली मी असं लिहू शकतोय 2x इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर. येईल वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच डिफरन्शिएट वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्सचं हे आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल इज डिफरन्शिएट वाय इज इक्वल टू साइन फोर्थ ऑफ साइन इनवर्स ऑफ रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. या ठिकाणी हे डिफरन्शिएट करायला सांगितलं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपलं डिफरन्शिएशन या चॅप्टर मधील एक्झाम्पल आहे. साइन इनवर्स अशी एक टर्म आलेली आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शनवरील एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला काय करूया, जो y दिलेला आहे तो आहे असा लिहून घेऊया. गिवन y इज इक्वल टू साइन फोर्थ ऑफ साइन इनवर्स ऑफ रूट एक्स. जरा व्यवस्थित पाहिलं तर बाहेर साइन हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे आणि इथं साइन इनवर्स हे इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहेत आणि दोघंही एकाच टाईपचे आहेत. साइनचं इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन इनवर्स आहे म्हणजे कॅन्सल होऊ शकते. पण आता आपल्याला थोड्या गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे. काय आहेत त्या गोष्टी? साइन स्क्वेअर थिटा हा तुम्ही कसा लिहिता? साइन थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर. साइन स्क्वेअर थिटा हा कसा लिहिता लक्षात आलं का? साइन थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी देखील साइन फोर्थ ऑफ साइन इनवर्स रूट एक्स आहे. हा अँगल आहे म्हणजे आत्ताचा थिटा जो आहे तो तिथं आहे, तो हा काय अँगल आहे. साइन फोर्थ थिटा हा कसा लिहिता आला असता? साइन थिटाचा फोर्थ म्हणजे हा साइन ऑफ साइन इनवर्स रूट एक्स याचा फोर्थ लिहू शकताय तुम्ही. ओके. आता आपल्याला अजून एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा रूल माहित आहे, तो साइन ऑफ साइन इनवर्स एक्स हा काय येतो? एक्स येतो. आलं का लक्षामध्ये? बघा या ठिकाणी काय घडणार आहे, बाहेर ट्रिग्नोमेट्रिक आहे आतमध्ये इनवर्स आहे आणि हे सेम आहेत दोन्ही म्हणून ते एकमेकांना कॅन्सल होणार आहे. ते एकमेकांना कॅन्सल झाले की जी व्हॅल्यू असते ती आहे अशी इथे येते. म्हणजेच कोण येणार आहे आता? रूट एक्स आणि त्याचा काय होणार आहे तर फोर्थ होणार आहे. आता रूट एक्सचा फोर्थ तुम्हाला माहित आहे, रूट एक्सचा फोर्थ म्हणजे रूट एक्स इंटू रूट एक्स इंटू रूट एक्स इंटू रूट एक्स, रूट एक्स इंटू रूट एक्स एक्स आणि रूट एक्स इंटू रूट एक्स एक्स, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर झालेलं आहे म्हणजे हे एक्स स्क्वेअर लिहिता येईल. किंवा तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, एक्स रेस टू हाफ म्हणजे रूट एक्स आणि त्याचा फोर्थ 2 2 जार 4 म्हणजे एक्स रेस टू 2 हा वाय आलेला आहे. बघा या ठिकाणी याची डेरिव्हेटिव्ह काढली असते थोडीफार अवघड गेली असते. याची डेरिव्हेटिव्ह काढायला खूप सोपं आहे म्हणून इथं मी काय करतोय, डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स चा मिनिंग माहित आहे, डी डी एक्स घेणे. डी डी एक्स एल एच एस चा म्हणजे वायचा इज इक्वल टू डी डी एक्स आर एच एस चा म्हणजे एक्स स्क्वेअरचा. आता आपल्याला माहित आहे वायची डेरिव्हेटिव्ह डी वाय वाय डी एक्स आणि एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येते 2x. तर हे तुमचं फायनल आन्सर आहे. डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू 2x. नेक्स्ट एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट y इज इक्वल टू कॉस क्यूब ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे एक्झाम्पल पाहिल्यानंतर लक्षात येते की कॉस हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे आणि या ठिकाणी आतमध्ये आलेलं आहे कॉस इनवर्स, ते इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे. हे दोघं एकाच टाईपचे आहेत म्हणजे कॅन्सल व्हायला मदत होईल. पण कशी मदत होणार आहे हे व्यवस्थित बघून घ्या. सुरुवातीला मी काय करतो, गिवन लिहितो y इज इक्वल टू कॉस क्यूब ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब. आता मी इथंच डिफरन्शिएट करणार होतो पण असं लक्षात आलं की हे दोघं कॅन्सल व्हायला आपल्याला
मदत होईल, कारण की हे ट्रिग्नॉमेट्रिक आहे आणि हे इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक आहे. पण कसे? तर सुरुवातीला तुम्हाला असं माहिती असणं गरजेचं आहे, हा कॉस क्यूब थिटा हा कॉस थिटाचा ब्रॅकेट क्यूब असा असतो. कॉस क्यूब थिटा काय असतो? कॉस थिटाचा ब्रॅकेट क्यूब. आता हा जो आहे कॉस इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब तो तुमचा थिटा आहे. कॉस क्यूब थिटा हा तुम्ही कसा लिहू शकताय? कॉस थिटाचा क्यूब, म्हणजेच हा आपण कॉस इनव्हर्स एक्स क्यूब याचा होल क्यूब लिहू शकतोय. हा क्यूब जो आहे तो पूर्ण टर्मचा क्यूब लिहू शकतोय. आपण सिम्प्लिफाईड मध्ये कॉस क्यूब थिटा लिहितो आणि हा नक्की काय असतो? तर कॉस थिटाचा क्यूब असतो. आता असं लक्षात आलं की इथं ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आहे आणि त्यातलंच इथं इनव्हर्स ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आहे. कॅन्सल व्हायला मदत होईल. म्हणजेच मी या ठिकाणी बाहेर कॉस आहे, आतमध्ये कॉस इनव्हर्स एक्स आहे, असा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ट्रिगोनॉमेट्रिकला इनव्हर्स फंक्शन काय होईल? कॅन्सल होईल आणि एक्स राहील. आता कॉसला कॉस इनव्हर्स कॅन्सल होईल आणि काय राहील? एक्स क्यूब. काय राहील? एक्स क्यूब. आणि त्याचा काय आहे? हा क्यूब आहे. बाय लॉ ऑफ इंडायसेस ए रेस टू एम रेस टू एन ए रेस टू एम एन म्हणजे एक्स रेस टू 3 × 3 एक्स रेस टू 9 हा तुमचा वाय भेटेल. आता विचार करा, याची डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं होतं का या स्टेपची डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं होतं? त्यामुळं हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला वापरता आले पाहिजेत. ओके. आता मी इथं डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी डी एक्स घेणे. LHSचा म्हणजे वायचा इज इक्वल टू डी डी एक्स घेणे. RHSचा म्हणजे एक्स रेस टू 9चा. ओके. वायची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. वायची डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो? dy बाय dx इज इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 9 डी डी एक्स कोणाचा? एक्स रेस टू एन चा. काय येतो? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एक्स रेस टू 9 ची डेरिव्हेटिव्ह काय येईल? 9 इंटू एक्स रेस टू 9 मायनस 1 म्हणजेच 9 इंटू एक्स रेस टू 8. हा तुमचा dy बाय dx होईल. म्हणजेच हे तुमचं फायनल आन्सर असेल दिलेल्या एक्झाम्पलचं. नेक्स्ट एक्झाम्पल इज डिफरन्शिएट y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. लक्ष व्यवस्थित द्या. डिफरन्शिएट y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता आपल्याला डिफरन्शिएट करायला सांगितलेलं आहे, म्हणजे डिफरन्शिएशन या चॅप्टर मधील एक्झाम्पल आहे आणि y हा साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स आहे, म्हणजे या ठिकाणी साइन इनवर्स आलेला आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन नुसार आपण त्याची डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. सुरुवातीला मी काय करतो? गिवन लिहितो. गिवन y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स. व्यवस्थित लक्ष द्या. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे बघा. कोणता फॉर्म्युला आहे? तर बाहेर साइन इनवर्स, आतमध्ये त्याचाच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन साइन आणि त्याचा अँगल काहीतरी असेल थिटा. बाहेर साइन इनवर्स, आतमध्ये साइन, एकमेकांना कॅन्सल होतात आणि त्याचा आन्सर थिटा येतं. आता या ठिकाणी पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की बाहेर साइन इनवर्स आहे आणि आतमध्ये कॉस आहे, एकमेकांना कॅन्सल होणार नाही. पण जर काही ऍडजस्टमेंट करता आली आणि आतली टर्म ही साइनच्या फॉर्म मध्ये लिहिता आली तर तुम्हाला ते कॅन्सल होऊ शकते. आता कॉस एक्स अलाइड अँगलचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. या ठिकाणी कॉस एक्स आहे म्हणून मी एक फॉर्म्युला बघा काय लिहितोय, साइन ऑफ π/2 मायनस थिटा. हा काय येतो? तर कॉस थिटा. बघा या ठिकाणी कसा, या ठिकाणी अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करणार आहे. हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा तुमचा वाय ॲक्सिस आहे, हा 0, हा π/2. पहिला अँगल 90च्या पटीत आलेला आहे, विच इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90.
म्हणजे अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करू शकतोय. 90 कुठं असतो तर वाय ॲक्सिस वरती, आणि या ठिकाणी एक्स ॲक्सिस वरती जर असेल तर मी हा सिम्बॉल यूज केलेला आहे इक्वलचा. ओके, म्हणजे तिथं काय कोणाला व्हॅल्यू द्यायची नाही. आता π/2 हा वाय ॲक्सिस वरती असल्यामुळं मी या ठिकाणी काय करणार आहे तर साईनची व्हॅल्यू त्याच्या को रेशोला देणार आहे. साईनचा को रेशो कोण? कॉस. पहिला जो अँगल आहे 90च्या पटीमधला तो आपण काय करणार आहे डिलीट करणार आहे, आणि दुसरा अँगल आहे असा लिहिणार आहे. म्हणजे हे झालं कॉस थिटा. आणि ऑल स्टुडंट टेक कॉफी याच्यावरून आपण त्याचं साईन बघणार आहे. साईन या फंक्शनचं साईन कुठं तर π/2 मायनस थिटा, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह आहेत म्हणून साईन देखील पॉझिटिव्ह असणार आहे, आणि याचं साईन येणार आपलं पॉझिटिव्ह आलेलं आहे. पण हा फॉर्म्युला राईट टू लेफ्ट यूज करणार आहे. राईट टू लेफ्ट म्हणजे कसं, कॉस थिटा हा आपण साइन ऑफ π/2 मायनस थिटा लिहिणार आहे, विच इज इक्वल टू साइन इनवर्स. कॅन्सल करायचं असेल तर आतला फॉर्म्युला साईनचा पाहिजे म्हणून या ठिकाणी साईन लिहिलेलं आहे. आणि हा जो काय अँगल असेल एक्स तो मी काय करणार आहे π/2 मधून सबट्रॅक्ट करणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं जो अँगल असेल तो π/2 मधून सबट्रॅक्ट करायचा, आणि हा फॉर्म्युला साइन ऑफ π/2 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा, साइन ऑफ π/2 मायनस एक्स म्हणजे कॉस एक्स हा इथं वापरलेला आहे. आता या रूलनुसार आपण इनवर्सला ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन कॅन्सल करणार आहे. साइन इनवर्सला साइन कॅन्सल झालेला आहे आणि इथं राहिलेला आहे π/2 मायनस एक्स, हा तुमचा y झालेला आहे. आता या ठिकाणी जर डेरिव्हेटिव्ह काढायची असती तर आपल्याला लेंदी प्रोसेसनं जावं लागलं असतं. इथं डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं जाते म्हणून मी या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेतोय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा मिनिंग माहित आहे, डी डी एक्स घेणे दोन्ही बाजूचा, डी डी एक्स एल एच एसचा म्हणजे वायचा इज इक्वल टू डी डी एक्स. आता आर एच एसचा घ्यायचा आहे म्हणजे π/2 मायनस एक्सचा घ्यायचा आहे, डी डी एक्स वायचा म्हणजे तो तुम्ही लिहाल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये सबस्ट्रॅक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार आहे. डी डी एक्स π/2 चा, π/2 म्हणजे 90, 90 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली 0 लिहू, मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी डी एक्स एक्सचा तो येईल 1, आणि 0 मायनस 1 हा मायनस 1 होईल. बघा या ठिकाणी तुम्हाला आन्सर मिळेल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू -1. म्हणजेच हे जे एक्झाम्पल दिलेलं होतं डिफरन्शिएट वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्सचा आन्सर आलेला आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू -1. नेक्स्ट एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट वाय इज इक्वल टू साइन ऑफ कोसेक इनवर्स ऑफ 1/3x विथ रिस्पेक्ट टू एक्स. या ठिकाणी एक्झाम्पल डिफरन्शिएट म्हणलेलं आहे म्हणजे डिफरन्शिएशन या चॅप्टरवरील आहे, आणि इथं कोसेक इनवर्स आले म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवरील आहे. मग मी हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी पहिल्यांदा गिवन लिहितो y इज इक्वल टू साइन ऑफ कोसेक इनवर्स ऑफ 1/3x. आता हे एकमेकांना कॅन्सल सध्या तरी होऊ शकत नाहीत कारण की बाहेर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे ते साइन आहे आणि आतमध्ये इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे ते कोसेकमध्ये, म्हणजे हे एकमेकांना कॅन्सल होणार नाहीत. ते जर एकमेकांना कॅन्सल करायचे असेल तर बाहेर साइन असलं तर आतमधली देखील टर्म साइनचाच इनवर्स फंक्शन असला पाहिजे, ते सध्या नाही इथं. मग या ठिकाणी लक्षात घ्या की साइन या फंक्शनचं रिलेशन कोणाबरोबर असतं, साइन या फंक्शनचं रिलेशन ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कोसेक बरोबर असतं, म्हणजेच ती टर्म आतमध्ये आहे. जर असं घडत असेल बाहेरच्या टर्मचा को रेशो, बाहेर जी ट्रिग्नॉमेट्रिक टर्म आहे तिचा को रेशो हा आतमध्ये इनवर्समध्ये असेल, बाहेर जी ट्रिग्नॉमेट्रीची टर्म आहे तिचं ज्याच्याबरोबर रिलेशन आहे त्याचे इनवर्स आतमध्ये असेल तर तुम्हाला हे कॅन्सल व्हायला मदत होते. पण कशी
ती जरा पाहून घ्या. या ठिकाणी कोसेक इनवर्स 1/3x आहेत. मग आपल्याला एक फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. कोसेक इनवर्स x हा साइन इनवर्स 1/x असा लिहिता येतो. लक्षात आलं का? कोसेक इनवर्सचं रिलेशन कोणाबरोबर असतं? साइन इनवर्स बरोबर. फक्त हा x असतो त्याचा रेसिप्रोकल करायचा असतो पलीकडं. तो काय केलेला आहे? x चा रेसिप्रोकल 1/x. या ठिकाणी देखील आपल्याकडं हा x आहे असं समजू, म्हणजे हा बाहेर साइन तसाच. कोसेक इनवर्सचं रिलेशन कोणाबरोबर आहे? साइन इनवर्स बरोबर. म्हणून हा साइन इनवर्स आणि याचा रेसिप्रोकल 1/3x चा रेसिप्रोकल काय येईल? 3x येईल. आता बाहेर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे साइनचं आणि आतमध्ये इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे साइनचं. एकमेकांना काय होतील? कॅन्सल होतील आणि आपल्याला 3x मिळेल. कारण आपण लिहिणार आहे सिन्स साइन ऑफ साइन इनवर्स x हा काय येतो? x येतो. साइन ऑफ साइन इनवर्स x हा x येतो. ट्रिगोनॉमेट्रीला इनवर्स फंक्शन कॅन्सल झालं आणि हा 3x आहे असं लिहिलेलं आहे. बघा या ठिकाणी या फर्स्ट स्टेपला आपण डिफरन्शिएट केलं नाही. का केलं नाही? तर इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं जाते. म्हणून ह्या स्टेप्स आपण हे जे फॉर्म्युले आहेत कशाचे? इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे ते वापरले आणि हे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणलं. आता डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं जाते म्हणून मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. जेव्हा मी डिफरन्शिएट करतो तेव्हा लक्षात घ्या दोन्ही बाजूचा आपल्याला ddx घ्यायचा आहे. ddx LHSचा म्हणजे y चा इज इक्वल टू ddx RHSचाच म्हणजेच 3x चा. y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ही dy/dx येते इज इक्वल टू हा 3 कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल आणि ddx ऑफ x घ्यायचे. x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती येते ही तुम्हाला माहिती आहे 1. म्हणजेच हा 3 × 1 3 होईल आणि हे तुमचं आन्सर होईल dy/dx इज इक्वल टू 3. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते आहे डिफरन्शिएट y इज इक्वल टू साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू x. या ठिकाणी हे एक्झाम्पल आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करतोय ते एकदा बघून घ्या. हा गिवन लिहिलेला आहे. गिवन y इज इक्वल टू साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x. या ठिकाणी आपल्याला सुरुवातीलाच इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले माहिती असणं गरजेचे आहे. त्यापैकी एक फॉर्म्युला असा आहे की साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x हा π/2 येतो. लक्षात येते का? साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x हा π/2 येतो. त्याचप्रमाणे सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x हा देखील π/2 येतो आणि टॅन इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x हा देखील π/2 येतो. म्हणजेच या साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x याच्या ऐवजी आपल्याला इथं π/2 देखील लिहिता येईल. म्हणजे हा झाला y तुमचा π/2. π/2 म्हणजे 90 ची डेरिव्हेटिव्ह काढणं सोपी जाईल कारण की तो कॉन्स्टंट आहे. म्हणून मी इथं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x केलं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे ddx घेणे LHSचा y चा इज इक्वल टू ddx घेणे RHSचा म्हणजे π/2 चा. y ची डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू π/2 कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह ती येईल 0. हे आत्ताच्या एक्झाम्पलचं आपलं फायनल आन्सर असेल. तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तरी चालेल. शक्यतो इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. कशासाठी? टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1/cos ऑफ 5x विथ रिस्पेक्ट टू x. सुरुवातीला मी गिवन लिहितो y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1/cos ऑफ 5x. हे एक्झाम्पल क्लिअरली इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हवर रिले. म्हणजे मला काही सिम्प्लिफिकेशन करता येते का बघणं आवश्यक आहे. या ठिकाणी बाहेर कोसेक इनवर्स आहेत
मी तसेच लिहिलेले आहेत आणि आतमध्ये 1/cos आहे आणि आपल्याकडं फॉर्म्युला आहे सेक थिटा हा 1 काय असतो कॉस थिटा म्हणजेच 1/cos थिटा हा आपण काय लिहू शकतोय सेक थिटा म्हणजेच हे लिहू शकतोय मी कोसेक इनव्हर्स ऑफ सेक ऑफ 5⁻x मग असं लक्षात आलं बाहेर कोसेक इनव्हर्स आहे आतमध्ये कोसेक असतं तर कॅन्सल झालं असतं पण आतमध्ये काय आहे तर सेक आहे आता आपल्याला एक लक्षात गोष्ट आली पाहिजे की बाहेर कोसेक इनव्हर्स आहे म्हणजे कोसेक आहे आणि त्याचा कोरेशो सेक हा आतमध्ये आहे तर ह्या दोन्ही टर्म्स एकमेकांना कॅन्सल व्हायला मदत होते पण कधी जेव्हा तुम्ही अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करता कोणाचा अलाइड अँगल फॉर्म्युला बघणार आहे बघा या ठिकाणी कोसेक ऑफ π/2 मायनस थिटाचा फॉर्म्युला बघणार आहे आता पहिला अँगल 90 आहे म्हणजे अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करणार आहे 90 असल्यानंतर कोसेकची व्हॅल्यू ही त्याच्या कोरेशोला द्यायची कोसेकचा कोरेशो सेक म्हणजे ती व्हॅल्यू मी दिली सेकला पहिला अँगल 90च्या पटीत जो आहे तो काढून टाकायचा आहे आणि दुसरा अँगल आहे असं लिहायचं आहे म्हणजे ते लिहिलं मी सेक थिटा ओके आता याचं साइन ठरवायचं आहे कोसेक ऑफ π/2 मायनस थिटा π/2 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात म्हणून कोसेक ऑफ π/2 मायनस थिटा हा देखील पॉझिटिव्ह येणार आहे मग मी हा फॉर्म्युला राईट टू लेफ्ट वापरणार आहे म्हणजेच या ठिकाणी सेक ऑफ 5⁻x आहे ते कसे लिहितो हे बघून घ्या हा अँगल जो आहे 5⁻x त्याला थिटा माना सेक थिटा सारखं दिसेल सेक थिटा कसा लिहिणार आहे कोसेक ऑफ π/2 मायनस थिटा म्हणजे हे लिहिलं कोसेक ऑफ π/2 मायनस थिटा हा कोणाला मांडलेला तर 5⁻x ला आलं का लक्षामध्ये आपण हे कधी करू शकतो तर कोसेक इनव्हर्सच्या आतमध्ये ह्या कोसेकचा कोरेशो असला पाहिजे तरच आपण या अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करू शकतोय आता इनव्हर्स फंक्शन बाहेर आहे आणि त्यातलंच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आत आहे म्हणजे हे एकमेकांना कॅन्सल होणार याला हा कॅन्सल झाला आणि हे राहिले π/2 मायनस 5⁻x हा तुमचा y झालेला आहे आता मी डिफरन्शिएट करतो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x चा मिनिंग काय आहे दोन्ही बाजूचा ddx घेणे ddx LHS चा म्हणजे y चा इज इक्वल टू ddx RHS चा म्हणजे π/2 मायनस 5⁻x चा डेरिव्हेटिव्ह y ची विथ रिस्पेक्ट टू x dy/dx डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये सबट्रॅक्शन डेरिव्हेटिव्ह सेपरेट ddx π/2 चा मायनस ddx 5⁻x चा आता पुढं काय करता येईल बघा dy/dx इज इक्वल टू या ठिकाणी ddx π/2 म्हणजे 90 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 आहे मायनस ddx ऑफ 5⁻x 5⁻x ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे 5⁻x इंटू log 5 विच इज इक्वल टू मायनस 5⁻x इंटू log 5 हा आपला dy/dx आहे म्हणजेच सध्या जे आपले एक्झाम्पल आहे त्याचं हे फायनल आन्सर आहे dy/dx इज इक्वल टू मायनस 5⁻x इंटू log 5 तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत एक्सरसाइज 1.2 मधील तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित समजले असतील इनव्हर्सचे एक्झाम्पल सॉल्व करत असाल तेव्हा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे रूल्स आहेत जे फॉर्म्युलीज आहेत ते तुम्हाला तिथं वापरता येणं आवश्यक आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद